सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, खरोखरच कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आजचा दुसरा दिवस खरोखर मनाला वेधून काढणारी स्पर्धा गावदी न्यू 40+ केंद्रीय आयोजित जिल्हा परिषद सदस्य चषक 2019 या स्पर्धेत सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं तसेच दर्शकांचं मी स्वागत करतोय. प्रथम मी गणपती रायांना नमन करून तसेच आमच्या महाराष्ट्राचे ज्यांनी खरोखरच स्वराज्य तारण बांधलं आणि खरोखर दिल्ली पासून तख्त राखतो महाराष्ट्रवाद असं सिंह गर्जना करणारे शिव छत्रपती तसेच आमच्या गावदेवी मातेचे करून या समालोचकाला सुरू करतोय. पुन्हा एकदा या क्रीडा नगरीवर सर्वांचं मी स्वागत करतोय. तर मी दोन्ही संघांना मी विनंती करतोय. चौथा हिरवा मानकोली बी आणि बंदरावरती काल्लेर या दोन्ही संघांना मी विनंती करतो त्वरित व्हीआयपी डॅशच्या समोर यायचं आहे. नाणेफेकी करून घ्यायची आहे प्लीज. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज व्हीआयपी डॅशच्या समोर यायचं आहे. चौथा हिरवा मानकोली या संघाचा कर्णधार प्लीज व्हीआयपी डॅशच्या समोर यायचं आहे. नाणेफेकी करून घ्यायची आहे. चौथा हिरवा मानकोली बी या संघाची कर्णधार मी विनंती करतो त्वरित व्हीआयपी डॅशच्या समोर यायचं आहे. तसेच दोन्ही पंचांना मी विनंती करतोय ग्राउंड मध्ये रवाना व्हायचंय. गावदेवी केवी दिवे आयोजित न्यू 40+ जिल्हा परिषद सदस्य चषक 2019 मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच मान्यवरांचं, खेळाडूंचं, दर्शकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चौथा हिरवा मानकुले बी या संघाने त्वरित असेल व्हीआयपी डॅशच्या समोर यायचंय. नाणेफेकी करून घ्यायची आहे प्लीज. वेळ यावेळी सहकार्य करायचं आहे. सुसज्ज असं या क्रीडा नगरीचं आयोजन केलेलं आहे. गावदेवी 40+ केवणी दिवा, अमित भोईर आणि त्यांचे सहकारी अतोनाथ मेहनतेने असे सुसज्ज अशी क्रीडा नगरी बनवली आहे. आपण पाहत आहात बंदरा मारुती आणि चौथा हिरवा मानकोली. चला संघनायक प्रतिनिधी कोणी एस व्यासपीठाच्या समोर यायचं, आपली नाणेफेकी करून घ्यायची आहे. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अंतिम दिवस आपण सहकार्य करायचं आहे. गावदेवी 40+ केवणी दिवा आयोजित जिल्हा परिषद सदस्य चषक 2019. खरं म्हणजे या स्पर्धा मला वाटतं पहिले अगोदर घेतल्या होत्या, काही कारणास्तव त्या उशिरा झालेल्या आहेत. काही असो, चांगल्या अशा सुसज्ज स्पर्धा आपण पाहत आहात. गावदेवी 40+ केवणी दिवे. चला मानकुळी, चौथा हिरवा मानकुळीचे संघनायक प्रतिनिधी नाणेफेकी करून घ्यायचे. बंदऱ्या मारुती काल्लेर.
नाणेफेकीसाठी केवडी देवाचे कालीराम गोंदले समाजसेवक तसेच हबप्प कालीराम गोंदले यांच्या हस्ते होणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, तसंच मी पाहुण्यांना विनंती करतोय तरी तर खाली यायचंय. कालीराम गोंडले साहेबांना मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. कालेर गावचे किशोर माळी कुठे दर्शकमध्ये असतील तर प्लीज VIP डायचं स्थान आपण व्हायचंय. तर दोन्ही संघाचे कर्णधार यांना विनंती करतोय, समोर यायचंय. तर पाहुण्यांना विनंती करतोय की नाणेफेकी घ्यायची आहे या साईडला. धन्यवाद. तर बघूया नाणेफेकीचा कॉल कोणा बाजूने लागतोय ते पाहायचंय. तर हेड म्हटलं होतं टेल आलेला आहे. तर नाणेफेकी जिंकलेली आहे चौथ्या हेडमा मानकुली बी या संघानं. मी पाहुण्यांना विनंती करतोय की तुम्ही व्यासपीठावर स्थान पण व्हायचंय. तर मला तरी वाटतं चौथ्या हिरवा मानकुली या संघानं फलंदाजी घेतलेली आहे, एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. तर किती धावा ते काढू शकता, कारण समोर जो संघ आहे खाल्लेर आणि त्याच संघामध्ये एक जबरदस्त असा फलंदाज आहे यंदाच्या हंगामामध्ये एक खूप चमकतोय रामराज. तर किती जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त आम्ही धावा काढण्याचं हे ठेवू, जवळजवळ 50-60च्या आसपास जाऊ. तर 50-60 पर्यंत आसपास जायसाठी कुठले असे फलंदाज आहेत तुमच्याकडे की त्यांच्यावर जास्त मदार असणार आहे? रवी आहे, गणेश आहे, प्रेमनाथ, सर्वच खेळाडू आमच्याकडे. धन्यवाद. तर जाऊया बंद्रामती काल्लेर या संघाचे कर्णधार संतोषजी यांच्याकडे. तर नाणेफेकी जिंकली असती तर काय घेतलं असतं? प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तर किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न करणार चौथ्या हिरवा मानकुले बी या संघाला? 40 धावापर्यंत रोखण्याचा आमचा मानस असेल. तुमचा खेळ आम्ही प्रत्येक वेळेला पाहतोय की तुम्ही रणनीती जी आहे ती मैदानामध्ये बदलवता, तरी सुद्धा गोलंदाजीमध्ये कोण कोण जास्त प्रवत असणार आहे? तुलशीराम गायकर, रविराज आणि कमलाकर म्हात्रे. धन्यवाद. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. खरोखरच टॉप म्हणजे अशी बातमी आहे की नाणेफेकी जिंकली चौथ्या हिरवा मानकुली या संघानं आणि एक धाडसी निर्णय घेतलेला, प्रथम फलंदाजी घेतलेली आणि बंद्रावरती काल्लेर या संघाला क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर पंचांना मी विनंती करतो त्वरित मैदानामध्ये जायचं आहे, त्वरित सामना चालू करायचा आहे. हा सामना 4 षटकांचा असणार आहे.
रामचंद्र पाटील देवेगावतील समाजसेवक यांना विनंती करतोय की या व्यापी बॉक्समध्ये स्थानापन्न व्हायचंय. तसेच कालेरगावचे समाजसेवक किशोर माळीजी यांना विनंती करतोय की व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय प्लीज. बंदऱ्या मारुतीचे आधारस्तंभ किशोरजी, सर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. व्यासपीठ आपल्याला आमंत्रित करीत आहे. कालच्या दिवसाला खरोखर जबरदस्त असे निसर्गरम्य दृश्य अनिल केने यांनी घेतलेलं आजच्या दिवसातील सुद्धा एक जबरदस्त असं दृश्य घेतलेलं जातोय. बघा पडाव त्या सागराला त्या उल्हास नदीला भरती आलेली आहे आणि भरतीमध्ये पडाव कसे येतात त्याचं दृश्य तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. अग्रिकोळींची शान, रेतीचा धंदा म्हटलं की अग्रिकोळींची शान आहे. त्याच दिशेने काल्हेरगावाचा आणि त्या काल्हेरगावच्या मंदिरावर एक मारुतीरायचं मंदिर आहे. म्हणून या क्रीडा नगरीला बंदऱ्या मारुती क्रीडा नगरी असे संबोधली जाते. हे बघा हा मंदिराचा कळस दिसतोय. थोडंसं बॅक साईडला मंदिर असल्या कारणाने कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य टिपलं जात नाहीये. मात्र खरोखरच बीजेपीचे झेंडे तुम्ही पाहू शकता. कारण बीजेपी जिल्हा परिषद चे चषक तुम्ही पाहताय. आमचे मान्यवर कार्यम गोंधले तसेच रामचंद्र पाटील तसेच युवराज पाटील आणि मुकेश पाटील हे विराजमान झालेले आहेत. तर ज्या कार आहेत मैदानावर ते काढायचे आहेत. बंदऱ्यावरती काल्हेर या संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, खरोखर जबरदस्त मनाला वेधून काढणारी अशी स्पर्धा गेल्या 2 दिवस, आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो. कालचा जर आपण दिवसाचा विचार केला तर एक जबरदस्त खेळी करून फायनल पर्यंत पोहोचले संघ म्हणजेच जोशी 11 भादवड संघाने एक बाजी मारली होती. या आजच्या दिवशी कोण असा छुपा रुस्तम संघ आहे? शॉर्ट चेंडू होता, सफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटीच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतोय. एक धाव संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 8. मित्रांनो, जो सामना चालू आहे तो म्हणजे चौथा हिरवा मानकुळी बी आणि बंद्र्या मारुती काल्हेर या दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ चालू झालेला आहे, सुरू झालेला आहे, आरंभ झालेला आहे, आघात झालेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली ती 8. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लाईव्हवर, आपल्या मार्गावर गोलंदाजीसाठी सुनील. सज्ज होतोय फलंदाज गणेश. बघूया गणेश कशा प्रकारे खेळतोय ते पाहायचं आहे. वरपीच चेंडू स्टेप आउट झाला होता, चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रवाना होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शेवटच्या क्षणी, मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये पोहोचलेली आहे, डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. गणेश आणि रमेश हे दोन्ही चांगली फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज होतोय सुनील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सज्ज होतोय गणेश. ओव्हरपिच चेंडू सॉफ्ट ड्राइव्ह असं केलेलं आहे, मात्र थोडीशी मिड ऑफ साईडला बंबलिंग होते. मात्र पंचांचा बॉडी तर आकाशात गणेश बाद होतोय. पहिला हादरा बसतोय चौथा हिरवा मानकुली या संघाला. रिप्ले मध्ये पाहू शकता मित्रांनो, सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं आणि चांगली फेकी सुद्धा केली होती. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या. धन्यवाद. पहिला हादरा बसतोय चौथा हिरवा मानकुली बी या संघाला. गणेश बाद होतोय, त्याची जागा भरून कडे नवीन फलंदाज येतोय तो रविकांत येतोय. बघूया रविकांत आणि रमेश या दोन्ही फलंदाजामध्ये कशा प्रकारची भागीदारी होते आणि कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देत आहेत ते पाहायचं आहे. मात्र इथं 1 षटकाचा खेळ इथं संपलेला आहे. 1 षटकाच्या मोबाईलच्या धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या धावसंख्या झाली ते 11. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज तुलसीराम.
समोर असणारे नवीन फलंदाज रविकांत, बघूया रविकांत कशा पद्धतीने आपला खाता खोतोय ते पाहायचं आहे. पुढे सज्ज होतोय, फुलटॉस चेंडूला सॉंग करतोय, हलक्या हातामध्ये सॉंग करतोय, चेंडू हवेत आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्र सुंदर झेल घेतोय आणि फलंदाज फेल होतोय तो रविकांत. फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ साजतय फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे महिन्यान. दुसरा झटका लागतोय चौथा हिरवा मानकुळे या संघाला. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच किशोर. बघूया किशोर या नावामध्ये एक शोर लपलेला आहे. त्याच प्रकारे बॅटीच्या सहाय्याने इथं शोर करतो की नाही ते पाहायचं आहे. तुलसीराम एक खूप चांगली कामगिरी करतो, कारण पहिलाच चेंडू तो लॉ फुलटॉस टाकला होता. तुलसीराम पुन्हा सज्ज होतोय, पुढचा चेंडू टाकण्याला सज्ज होतोय किशोर. शॉर्ट चेंडू, चेंडूला पुल करतोय, चेंडू जातोय हवेत आणि सुंदर झेल घेतला जातोय. पुन्हा एकदा फलंदाज फेल होतोय तो किशोर. सोन्याचा उंगवला साई बाबाच्या दर्शनाला. तर सुंदर गोलंदाजी इथं करताना दिसतात तुलसीराम. एक लॉ फुलटॉसचा मारा त्यांनी चालू ठेवलेला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल तुलसीराम यांची. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच करसन येतोय. बघूया करसन कशा पद्धतीने आपल्या टीमसाठी योगदान देतोय. मात्र धावसंख्या जास्तीत जास्त काढावं लागेल. मात्र धावसंख्या काढण्यासाठी तुम्हाला मैदानावर क्रीजवर थांबणं गरजेचं आहे. समोर असणारे रमेश याला साथ देण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज करसन. बघूया करसन कशा पद्धतीने योगदान देतोय ते पाहायचं आहे. सुंदर असे सुसज्ज क्रीडा नगरी तुम्ही पाहताय मित्रांनो. खरोखरच शॉर्ट चेंडू सफल क्रॉस झाला होता, मात्र बॅटीच्या पट्ट्यात येत नाही चेंडू. विकेट वरून स्ट्रक्चरच्या हातामध्ये जातोय, निर्धाव चेंडू जातोय. खूपच सुंदर इथं मारा ठेवलेला आहे तुलसीराम यांनी. पुन्हा सज्ज तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तुलसीराम. आता मात्र पंच करतोय या चेंडू पॉइंटच्या दिशेने रवाना होतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे आहेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अर्जित करतोय फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 13. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण इथं सजवलेलं आहे भद्र्यावरती काल्हेरच्या कर्णधारांनी, संतोष पाटील यांनी. डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ. आता मात्र सुंदर चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा सज्ज होतोय तुलसीराम. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय फलंदाज रमेश. थोडासा स्टेप आउट झाला होता, मात्र पुन्हा एकदा मागे घेऊन पंच करण्याच्या नादात पूर्णपणे बीड झालेला आहे फलंदाज. एक फसवा चेंडू टाकला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 2 विकेट घेऊन 2 धावा फक्त दिल्यात तुलसीराम यांनी. खरोखर जबरदस्त गोलंदाज प्रदर्शन इथं केलेलं आहे. आपल्या सगळ्यासाठी 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे आणि 2 षटकांच्या मोबाईल धावसंख्येवर आपण नजर टाकूया. धावसंख्या झाल्यात त्या 13. बघा पहिला षटकाचा खेळ इथं संपला होता. सुनील यांनी 11 धावा दिल्या होत्या. त्यानंतर एक जबरदस्त अंदाजामध्ये गोलंदाजी करून तुलसीराम यांनी फक्त आणि फक्त 2 धावा देवीन 2 विकेट घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा मी सर्वांचं या क्रीडा नगरीवर या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. मान्यवर
संदेश खाल्लेर गावचे एक अष्टपैलू खेळाडू संदेश आणि त्याच्यासमोर संदीप यांचं सुद्धा या क्रीडा नगरीवर आगमन झाले. या मंडळातर्फे तुमचं स्वागत करतोय. दोन षटकांचा खेळ इथं संपलेला आहे मित्रांनो. दोन षटकांचा मोबाईल धावसंख्येवर नजर टाकली तर धावसंख्या झाली त्या 13 धावा इथं झालेत. खूपच सुंदर गोलंदाजी इथं केलेली आहे तुळशीराम यांनी. एक गोलंदाजी करण्यासाठी स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणं गरजेचं असतं. आता तो जोरात मारण्याचा प्रयत्न स्वतः स्टेप आउट झालेले आहेत. मात्र इथं गडबड होतय. पुन्हा एकदा हादरा बसण्याची शक्यता आणि बाद होतोय फलंदाज. कर्सन बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो विशाल. बघूया विशाल कशा पद्धतीने रमेश याला साथ देतोय. कारण धावसंख्येवर आपण नजर टाकली तर एक धावसंख्या झाली तर फक्त आणि फक्त 13. कमलाकर येतोय गोलंदाजीसाठी. पुन्हा सज्ज होतोय. ओरपीट चेंडू चेंडूला लाभ करतोय आणि लाभपेट फटका चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. ओव्हर पिचचे चेंडू टाकला होता आणि चेंडूला लाभ केलं होतं आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 19. खरोखर आता मात्र विशाल यांनी पाहिलं होतं की खरोखरच या स्थितीवर आपली गरज आहे आणि या स्थितीमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे ते मनामध्ये अखुन्ना एक जबरदस्त अशी सुरुवात करून देतोय विशाल. बघूया अजून कशा प्रकारे साथ देतोय तो विशाल ते पाहायचं आहे. आणि त्याला साथ देणारे रमेश पहिल्याच चेंडूमध्ये षटकार इथं मारलेल्या विशालने अकाउंट ओपन केलेला आहे 6 धावांनी.
तर या 6 धावणे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 19. पुन्हा सज्ज होतो कमलाकर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो विशाल. एक नावाप्रमाणे विशाल षटकार मारला होता. आता बघूया या चेंडूवर काय करमत करतोय ते पाहायचं आहे. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतो दिसण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया घातक प्रयत्न होऊ शकतो कारण मात्र विशाल हा सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना दिसतोय. 2 धावा अर्जित करतोय. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 21. आता मात्र या धावसंख्येला आकार उकार आलेला आहे. धावसंख्या झाली त्या 21. मित्रांनो जो सामना चालू आहे तो म्हणजे चौथ्या हेवा मानकुले बी आणि बंदरावरती काढलेर या संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. वरपे चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र या चेंडूवर वापसी करतोय गोलंदाज कमलाकर. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तर एक मनामध्ये एक निश्चय करायचं असतं की हा चेंडू कशा प्रकारे टाकायचा आहे. पुन्हा सज्ज होतोय कमलाकर. सफल क्रॉस झाला होता. सोडून दिले चेंडूला मात्र पंच आमच्याकडे बोलतात. दोन्ही समांतर करतायत. धाव मिळते अवंतर. व्हाईटचा इशारा येतोय पंच गोरख पाटील यांच्याकडून. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतोय ती 22. पुन्हा सज्ज होतोय कमलाकर. आता मात्र शॉर्ट चेंडू चेंडूला पूल करतोय आणि मात्र झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय विशाल याला. एक धाव पूर्ण करतो आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि आत्मघाती प्रयत्न म्हणायला लागेल कारण बाद होतोय तो रमेश. नवीन नाव फलंदाज येतोय. प्रेमनाथ येतोय. कमलाकर पुन्हा आपल्या लाईन मध्ये गुणच सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू सॉंग करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू जातोय लेगच्या दिशेकडे 4 धावांसाठी. 22चा हा चौकार. लेग 22चा चौकार. धावसंख्या झाल्या त्या 27. बॅटच्या सह्याने हा चौकार आलेला आहे. तीन षटकाच्या मोबाईल धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या 27 म्हणजे 9च्या सरासरीने या धावा जमवलेल्या आहेत चौथ्या हिरव्या मानकुली बी या संघानं. तर बघा सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचा सज्ज होतोय तो म्हणजे गोलंदाज रामराज. बघूया रामराज हा आपल्या गोलंदाजीमध्ये राज रविराज चांगला चेंडू भिरकून देण्याचा प्रयत्न मात्र बॅटीच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेकडे रवाना होतोय. जमिनी लगन उचलतोय. एक धाव पूर्ण करतोय. सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वीरित्याने 2 धावा इथं अर्जित करतोय फलंदाज विशाल. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 29. वेलकम 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 दिवे गावतील सदस्य
सतीश हेंदर पाटील यांचं आगमन होतंय. या क्रीडानगरीवर तुमचं हार्दिक स्वागत करतोय. लॉ फुलटॉस चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय एका टप्प्यामध्ये 4 धावांसाठी. या 4 धावणे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 33. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून षटकारासाठी. तोच चेंडू दिला होता. खरोखरच ज्या चेंडूची जे फलंदाज वाट बघतोय तसाच हा चेंडू दिला होता. लॉलीपॉप याला म्हणतात, मधाची गोली. पुणे गावातील समाजसेवक विकी टावरे यांच्या भाषेतून मधाची गोली दिली होती फलंदाजांनी. खरोखरच माझ्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर आपण धाब्यावर जातो तिथं चुलीवरचं जेवण जेव्हा आपण पाहतो त्याच प्रकारचा हा चेंडू दिला होता आणि त्या चेंडूचा एक चांगला समाचार घेतलेला आहे फलंदाज विशाल यांनी. 6 धावांनी संघाची धावसंख्या झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 39 धावा झालेल्या आहेत. यानंतरचा होणारा सामना नंदकिशोर खारभाऊ ए आणि वराल देवी ताडाली ए या दोन्ही संघाचे कर्णधारांनी त्वरित व्यासपीठाच्या समोर यायचंय. जाऊ या सामन्याकडे मित्रांनो. रविराज पुढे सज्ज होतोय. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय फलंदाज विशाल. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय मात्र बॅटीच्या पट्ट्यात येत नाहीये. नो मॅन लँडिंग होतोय. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय मात्र नकार देतोय विशाल. पुन्हा एकदा होकार देतोय. आता मात्र थोडीशी कपलत होते मात्र 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावचा प्रारंभ करतोय मात्र नकार देतोय फलंदाज विशाल. 2 धावांनी समाधान मानावं लागेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 41. रविराज पुन्हा सज्ज होतोय. पुढचा चेंडू टाकणं सज्ज होतोय फलंदाज विशाल. एक चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत. शॉर्ट चेंडू पुल करतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध जातोय चेंडू 4 धावांसाठी. खरं सुंदर फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय आतापर्यंत विशाल. यावर आपण लक्ष केंद्रित केलं. शॉर्ट चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय. चेंडू जातोय वाईड स्लॉंगच्या दिशेकडे. एका टप्प्याने 4 धावांसाठी संघाची धावसंख्या होती ती 49 धावा झालेल्या आणि 50 धावांचं आव्हान इथे ठेवले. खरोखर जबरदस्त कामगिरी केली विशाल यांनी. 30 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी पार करताना दिसतोय फलंदाज विशाल. डीजे
पुढचा सामना असणार आहे नंदकिशोर खारबाव ए आणि वरालदेवी ताडाली या दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज. तर यानंतरचा होणारा सामना मित्रांनो नंदकिशोर खारबाव ए आणि वरालदेवी ताडाली ए या दरम्यान होणार आहे. तर मी विनंती करतोय वरालदेवी ताडाली या संघाला त्वरित व्हीआयपी डॅशच्या समोर येऊन संपर्क साधायचा आहे. तुम्ही पाहताय गावदेवी न्यू 40+ केबळी आयोजित जिल्हा परिषद सदस्य चषक 2019. मित्रांनो या आयोजनाला नियोजनाला तसेच भद्रामारुती काल्हेर या संघाला शुभेच्छा आलेले ते आशिष उंबराटकर तसेच विकास म्हात्रे कल्पेश पाटील पंकज तुरे यांच्याकडून बंद्रा मारुती काल्हेर या संघाला शुभेच्छा आलेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद कल्पेशजी. तर जर वळू या सामन्याकडे मित्रांनो 49 धावा इथे चौट्या हिरवा मानकुली बी या संघाने केलेले आहेत आणि 50 धावांचा आव्हान इथं ठेवलेला आहे बंद्रा मारुती काल्हेर या संघापुढे. तर बघूया कशा प्रकारे फलंदाजी होते कशा प्रकारे गोलंदाजी होते ते पाहायचं आहे मित्रांनो. आजच्या दिवसातील पहिलाच सामना तुम्ही पाहताय बंद्रा मारुती काल्हेर आणि चौट्या हिरवा मानकुली बी या दरम्यान हा सामना पाहताय. एक पारीचा खेळ इथं संपलेला आहे आणि एक पारीमध्ये 50 धावा इथं चौट्या हिरवा मानकुली या संघाने केलेल्या आहेत. खरं बंद्रा मारुती काल्हेर या संघाचा जर विचार केला तर रविराज एक जबरदस्त कामगिरी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. या हंगामामध्ये 2 अर्धशतक झलकवलेले आहेत. ओपनर 2 खेळाडू इथं येताना दिसत आहेत संतोष आणि रविराज. बघूया संतोष किती संतोष होतोय आणि रविराज हा किती राज करतोय ते पाहायचं आहे आपल्या या ग्राउंडवर. होम ग्राउंड आहे त्यांचा. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतात ते पाहायचं आहे. आमच्या पंचांचा जर विचार केला तर गोरख पाटील तसेच सूर्यकांत मोरे आणि विनायक म्हात्रे हे 3 पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत. एक उत्तम कामगिरी करतायत. कालच्या दिवसावर आपण नजर टाकली तर खरोखर जबरदस्त कामगिरी केली होती 2 संघांनी. ईगल स्पोर्ट खार्डी आणि जोशी इलेव्हन भादवड या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र शेवटच्या क्षणी अंतिम जो सामना तुम्ही पाहिलात त्याच्यामध्ये ईगल स्पोर्ट खार्डी या संघाला नमवून एक वर्चस्व निर्माण करून फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. तो म्हणजेच जोशी इलेव्हन भादवड या संघानं खूपच चांगली कामगिरी केली होती. कल्पेश योगेश म्हात्रे यांनी आणि शैलेश याने एक चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती.
किशोर खारभाऊ ए आणि वराल देवी ताडाली या दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज व्हीआयपी टॅचच्या समोर यायचं आहे. तर बोलूया मित्रांनो या सामन्याकडे. जो सामना सुरू चालू आहे तो म्हणजेच चौथा हिरवा मानकोली पी आणि बंदरावरती काढलेर या दरम्यान सुरू झालेला आहे. एक पाळीचा खेळ इथं संपलेला आहे मित्रांनो. एकूण 50 धावा इथं केलेल्या आहेत आणि 50 धावांचा आव्हान इथं ठेवलेलं आहे बंदरावरती काढलेर या संघापुढं. तर मी विनंती करतोय वराल देवी ताडाली ए या संघाला त्वरित व्हीआयपी टॅचच्या समोर यायचं आहे. तर वळू या सामन्याकडे मित्रांनो. एक पाळीचा खेळ इथं संपलेला. 49 धावा इथं केलेल्या आहेत. 50 धावांचं आव्हान बंदऱ्यावरती काढलेर या संघापुढे ठेवले. समोर असणारे फलंदाज रवी राज या हंगामात खरोखर जबरदस्त कामगिरी केली. आतापर्यंत त्यांनी 2 अर्धशतक झलकवलेले आहेत. बघूया या होम ग्राउंड कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. पहिला चेंडू ऑफ त्या दिशेने थोडासा बाहेर गेला होता. पंचांनी नजरमध्ये कैद केला होता. दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. व्हाईटचा इशारा आहे तो पंच गोरख पाटील यांच्याकडून. श्री गणेश होतोय व्हाईटच्या रोमानं बंदरामध्ये काढलेल्या संघाचं. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. शॉर्ट चेंडू लेग कट करतोय मात्र थोडीशी गफलत होतोय. चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये रवाना होतोय. डीप कव्हर मधून जातो चेंडू 4 धावांसाठी. ताडाली गावचे नगरसेवक नितीन बजागेजी कुठे दर्शकामध्ये असतील तर व्हीआयपी टॅचवर स्थानापन्न व्हायचंय. एक चांगला शॉर्ट चेंडू टाकला होता. चेंडूला थोडस बघितलं होतं. पुन्हा सज्ज होतो इंद्रपाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थोडासा स्वैर मारत दिसतोय. वाईटचा इशारा येतोय. अतिरेक धावमध्ये भर पडले. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 6 बिनबाद 6. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. खरोखरच जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात इथं करून देतोय रविराज आपल्या संघासाठी. चांगलं काम करतोय. स्टेपआउट झालाय. चेंडू हवेत आहे. नोमॅन लँडिंग होतोय. शॉर्ट कव्हरच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 7. एक स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र आता इथे रविराज करतोय. स्ट्राईक मिळते संतोष तरे यांना. बघा संतोष कशा पद्धतीने अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. कारण आतापर्यंत संतोष यांनी अकाउंट ओपन केलेलं नाहीये. वेलकम या क्रीडा नगरी मध्ये लक्ष्मण यांचं आगमन होतंय. चांगला चेंडू सुरत मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू शरीराला आदळतोय. लेग साईडला जातोय चेंडू. लेग बाईकचा इशारा येतोय. एक धावने भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 8 बिनबाद 8. जी सुरुवात पाहिजे होती रोशन खरोखरच तीच सुरुवात इथं ठेवलेली आहे. इंद्रपाल पुन्हा सज्ज होतोय. टेम्पल इन कडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज रविराज. जोरात मारण्याचा प्रयत्न सफल. क्रॉस झाला होता मात्र चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडीशी उचली प्राप्त करतोय आणि एष्टीरक्षाच्या हातामध्ये समष्ट होतोय आणि निर्धाव चेंडू जे सांगता येते होते. खरोखर जबरदस्त गोलंदाजी आता मात्र करतोय इंद्रपाल. मोठा फटका इथं मारून देत नाही या रविराज या सारख्या फलंदाजाला. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी इंद्रपाल. स्टेप आउट झाला तर चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय
वाईट श्रीलंकाच्या दिशेकडे रवाना होतोय. एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावा संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 12 धावा इथं झालेल्या आहेत. अर्पित चेंडू स्टेप आउट झाला होता, मात्र बॅटीच्या पट्ट्यात येत नाही. मिस टाइम फटका आणि चेंडू समजतो होतोय गोलंदाजाच्या हातामध्ये. इंद्रपाल एक सुंदर झेल घेतोय. फलंदाज फेल होतोय तो रविराज. वराल देवी ताडाली या संघाचा कर्णधार, तसेच नंदकिशोर खारबाव ए या संघाचा कर्णधार व्यापीठाच्या समोर यायचंय. नाणेफेकी करून घ्यायची आहे. वेलकम. नंदकिशोर खारबाव ए आणि वरालदेवी ताडाली ए या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय त्वरित नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. प्लीज वेळेअभावी सहकार्य करायचंय. तर बचके सर इथे आलेले आहेत. नंदकिशोर या संघाचा मी विनंती करतोय की नाणेफेकीसाठी यायचंय. मी विनंती करतोय दिवेगावातील ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील यांना यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. नंदकिशोर खारबाव ए आणि वरालदेवी ताडाली ए या दरम्यान नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर बघूया नाणेफेकीचा कॉल कोणा बाजूने लागतोय ते पाहायचं आहे. वरालदेवी ताडाली ए हा संघ नाणेफेकी जिंकतोय की नंदकिशोर खारबाव ए हा संघ नाणेफेकी जिंकतोय ते पाहायचं आहे. तर नंदकिशोर खारबाव या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. वल्वी या सामन्याकडे मित्रांनो खरोखर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. वेलकम 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 या क्रीडा नगरीवर कालचं ते रुचकर जेवण जे बनवलं होतं माननीय श्री
सुरेश सुकऱ्या पाटील तसेच त्यांच्या सोबत अमर भुईर यांचं आगमन होतंय. वेलकम या क्रीडानगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मित्रांनो जो सामना सुरू झालेला आहे चौथा हिरवा मानकुली बी आणि बंद्रामारुती काल्हेर या दरम्यान एक पारीचा खेळ इथं संपलेला आहे. 49 धावा इथं केल्यात. 50 धावांचं आव्हान करताना पहिल्या षटकाचा खेळ इथं संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्येवर आपण नजर टाकली तर एक बाद 12 धावा इथं झालेल्या आहेत. रविराज बाद झालेले आहेत आणि रविराज यांची जागा भरून काढण्यासाठी योगेश येतोय. संत असे खारे वारे इथं वाहताना जाणवत आहेत. मित्रांनो खरोखर जबरदस्त असा निसर्ग रम्य हे दृश्य. हा मैदान जो आहे बंदरावरती काल्हेर बंदरावरती काल्हेर या काल्हेर गावच्या बंदर या बंदरावर हा वसलेला आहे. खरोखरच आजी माझी तसेच आजी माझी सरपंच तसेच ग्रामपंचायत कमिटी काल्हेर या गावात खरोखर जबरदस्त असे योगदान देऊन ही क्रीडानगरी इथं उपलब्ध केलेली आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ इथं संपल्या. मित्रांनो धावसंख्या झाली आहे त्या 12. योगेश येतोय. बघूया स्ट्राईकला असलेला फलंदाज योगेश आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो संतोष. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाज मनोज. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. मात्र कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय योगेश ते बघायचं आहे. शॉर्ट चेंडू एक जेंटलमॅन पुश करतोय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतोय. स्वतःचा खाता अकाउंट ओपन करतोय योगेश. एक धावने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 13. आमचे पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला थोडंसं सहमत करताना दिसतात. विनायक म्हात्रे खरोखर एक जबरदस्त जे पंच आहेत. मनोज पुन्हा सज्ज होतोय. और चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. चांगला चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा
हॅलो, आता मात्र ओव्हरपिच चेंडू, चेंडूला लाभ करतोय आणि लाफटेट फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. आता मात्र चांगली कामगिरी करतो या संतोष. शॉट, चेंडू, चेंडूला हुक करतोय, चेंडू करतोय बॅकवर्ड शॉटच्या दिशेकडे. एक धाव पूर्ण करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धावाने समाधान मानावं लागेल, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 20 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. वेलकम शिरीष, वेलकम प्रणित गोंधळे, वेलकम सतीश मरुआई दिवे या संघाचं आगमन होते. पुन्हा सज्ज होते मनोज, सज्ज होते योगेश. और पिच चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र खालच्या कडेला लागतोय, चेंडू जमीन लगत जातोय, बॅकवर्ड शॉटच्या दिशेकडे जातोय. पुन्हा तोच क्षेत्ररक्षण कलेक्ट करतोय, चेंडूला एक धाव इथं पूर्ण करतोय. एक धाव समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 21. मित्रांनो, खरोखरच सुंदर अशी ही क्रीडा नगरी. कालच्या दिवसावर आपण नजर टाकल्या तर खरोखरच जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा मात्र या क्रीडा नगरीवर एक हाय स्कोर, जास्तीत जास्त धावा इथं होत आहेत. फुलटॉस चेंडू सॉंग करण्याचा पूर्णपणे बेट होतोय. दाद मागताना मात्र पंच सहमत नाहीये. एक धाव इथं पूर्ण केलेली आहे. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 23. समश्व धावसंख्या झाल्या त्या 22. दोन षटकांचा खेळ इथं संपला आहे मित्रांनो. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला, इंद्रपाल यांनी 12 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतर मनोज यांनी 10 धावा दिल्या. थोडंसं कंट्रोलमध्ये आणलेलं आहे, कारण पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 12 धावा दिल्या होत्या, त्यानंतर 10 धावा देते. म्हणजे थोडंसं कंट्रोल केलेलं आहे फलंदाजांना, कारण रविराज जो फलंदाज आहे तो एक बाद केला होता इंद्रपाल या गोलंदाजांनी. तर चांगली कामगिरी केली होती. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा दिल्या होत्या. तर उर्वरित 12 चेंडूमध्ये बारा चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बघूया कशा पद्धतीने 12 चेंडू हलतात आणि कशा प्रकारे फलंदाजी करतात. दोन फलंदाज ग्राउंडवर आहेत, मैदानावर आहेत आणि त्याला संयोगन देण्यासाठी संतोष पाटील स्वतः कर्णधार गेलेले आहेत. संतोष तरे आणि योगेश हे दोन फलंदाज क्रीजवर आहेत. दोन्ही फलंदाज चांगली एकची पार्टनरशिप इथं झालेली आहे आणि चांगले योगदान देतात आपल्या संघासाठी, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तर विशाल येतोय. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी एक जबरदस्त कामगिरी केली होती विशाल यांनी. आपल्या संघासाठी 30 धावा इथं केल्या होत्या. आता मात्र गोलंदाजीमध्ये कमाल करतोय की नाही ते पाहायचं आहे. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होतोय विशाल. शॉट, चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय या कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतोय. तो पंपलिंग होते, त्याचा फायदा फलंदाजाला मिळणार आहे. 2 धावा अर्जित करतोय संतोष. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 24. पुन्हा सज्ज होतोय विशालला पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय संतोष. बघूया या चेंडूवर कशा प्रकारे खेळतोय ते पाहायचं आहे. शॉट, चेंडू भिरकून दिला, चेंडूला लापटेट फटका, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या वरून षटकारासाठी.
वेलकम वेलकम वेलकम. दिवे गावातील एक अष्टवैल खेळाडू, त्याला 0 मिनिटां कमाल असं म्हटलं जातंय. म्हटलं जातं अवकेश अक्षय मडवी यांचं सुद्धा आगमन होतंय. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय, चेंडूला चेंडू येतो लॉंगॉन क्षेत्रामध्ये, सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय. आत्मघाती प्रयत्न होता, मात्र सुरक्षित पॉपिंग क्रिक्स मध्ये पोहोचताना योगेश दिसतोय. डायरेक्ट जर फेकी केली असती, विशालने कलेक्ट केला असता, तर योगेश याला परत डगआउट मध्ये जायला लागलं असतं. तर 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 32. 32 धावा इथं झाले. त्या उर्वरित 18 धावा अजून बाकी आहेत. 9 चेंडू आणि 18 धावामध्ये प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावांची सरासरी आहे. बघूया समोर असणारे फलंदाज संतोष तरे, पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज विशाल. 4 चेंडू पंच करतोय, चेंडूला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रवाना होतोय. एका टप्प्याने कलेक्ट करतोय, 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय. चुकीच्या फेकीमुळे मला तरी वाटतं 3 धावा अर्जित करतोय फलंदाज. चुकीला माफी नाहीये. खरोखर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट इथे मानावी लागेल, कारण 40+ चे सामने तुम्ही पाहताय मित्रांनो, आणि 3 धावा इथे अर्जित करतात दोन्ही फलंदाज योगेश आणि संतोष. खरोखरच थोडेसे थकलेले दिसतात दोन्ही फलंदाज. 3 धावा झाल्यानंतर थोडीशी रेस घेतात. आठ चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा सज्ज होतोय विशाल पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता, खोदून काढलेला चेंडू, चेंडू जमिनी लगत जातोय. चेंडू जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव इथं पूर्ण करतोय फलंदाज. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 36. किती धावा झाल्यात ते महत्वाचे नाही, किती धावा राहिल्यात त्या महत्वाच्या. आता मात्र 7 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. आता मात्र एक रोमांचक स्थितीमध्ये हा पोहोचलेला आहे सामना मित्रांनो. सामना चालू आहे, सुरू आहे तो म्हणजे चौथा हिरो मानकोली बी आणि बंद्रामर्ती काल्लेर. शॉट चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, तेच तर्रार चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये समाविष्ट होतोय. चांगली सांगता करतोय विशाल. 6 चेंडू, आता मात्र 14 धावांची गरज आहे हा सामना विजय संपादन करण्यासाठी बंद्रामर्ती काल्लेर या संघाला. जबरदस्त अशी कामगिरी करतोय गोलंदाज विशाल. वापसी करतोय, एक षटकार खाल्यानंतर थोडसे कमबॅक करतोय, मात्र थोडसे महागडं षटक टाकलं तरी वावगं ठरणार नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 14 धावा इथं दिलेल्या आहेत. मात्र विशाल यांनी खरोखर फलंदाजी चांगली केली होती. तर आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. रोशन, काय म्हणायचंय तुम्हाला? खरोखरच रोमांचक स्थितीमध्ये हा पोहोचलेला आहे सामना. पहिला सामना आहे आजच्या दिवसातील. तर पहिला सामना कशा प्रकारे असावा, तर सामना असावा अशा प्रकारे. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बघूया पहिले 2 चेंडू वरच माहित पडणार आहे की उंट किस पहाड के नीचे आएगा. तर समोर असणारे फलंदाज योगेश, नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे संतोष. पुन्हा सज्ज होत आहे गोलंदाज किशोर. टेम्पल इन करून सांघिक 4थं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय किशोर. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू गळीच्या क्षेत्रामधून फरार होतोय. थोडस शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षण करतोय, मात्र चेंडू जातोय थर्ड मॅचच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र किती नौटंकी क्रिकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जिथे 1 धाव सुद्धा नाहीये तिथं 5 धावा इथं झालेल्या आहेत असं वाटतंय. खरोखर सर्व दर्शकांच्या मनामध्ये हसू निर्माण झालेला आहे. आता मात्र बाद होतोय संतोष तरे. किती थकान महसूस करतोय बघा.
जिथे एक धाव नव्हती तिथं 5 धावा असा इशारे करतात पंच गोरख पाटील. यही है 40 खरोखरच जी एंटरटेनमेंट होतोय कशा प्रकारे ते बघा. हो हो थकानची महसूस करतायत दोन्ही फलंदाज. योगेश म्हणतो की किती तू दमलायस आणि किती मी दमलोय याच्यावर थोडस विचार होत चाललेलं आहे. नवीन फलंदाज येतोय सुनील. या 5 जण संघाची धावसंख्या झालेली आहे ती 41. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. चेंडूला चेंडू स्क्वेअर लेगच्या वर जातोय षटकारासाठी. दिवे गावातील ऍडव्होकेट प्रदीप सुरेश भोईर मरुआई दिवे या संघात अष्टपैलू खेळाडू कुठे दर्शकामध्ये असतील त्याने VIP डॅशवर स्टार्ट बनवायचा आहे. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय कारण पहिल्याच्या चेंडूवर 5 धावा घेतल्या होत्या नंतर 6 धावा घेतल्यात 11 धावा इथं झाल्यात. मात्र आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. समीकरण बदलतोय. किशोर पुन्हा सज्ज होतोय. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. फलंदाज योगेश एक चांगली कामगिरी करतोय आता मात्र. थोडासा स्वा चेंडू टाकला. चेंडूला बिलकुल त्याला चेंडू जातोय वाईट स्लॉंगच्या दिशेकडे 4 धावांसाठी आणि हा सामना विजय संपादन करतोय 15 वरती काढलेला हा संघ. हार्दिक 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 अभिनंदन. खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम खुशी से रख लो नाम रे बाबा खुशी से रख लो नाम. तर स्वागत सन्मानाकडे आपण बोलूया मित्रांनो. खरोखरच आमचे इथं मान्यवर इथे आलेले आहेत. दिवे गावातील उपसरपंच मान्य श्री यतीश हेंदर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान व्हायचं आहे. तर मी विनंती करतोय सुरेश पाटील यांना तुमच्या शुभ हस्ते यतीश हेंदर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सुरेश सुकऱ्या पाटील यांना मी विनंती करतोय की मान्य यतीश हेंदर पाटील यांचं मान सन्मान करायचं आहे.